नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. काशीनाथ दादा पाटील यांच्या कार्यक्रमाला राजेश पाटलांचा हात, त्याला जनतेची साथ म्हणून दादांचा कार्यक्रम होतो. जोमात फार बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्याप्रमाणे काशीनाथ दादा पाटलांचं आणि राजेश पाटलांचं आपल्या कुटुंबाला एकच सांगणं आहे की तुम्ही काही करा पण जनतेसाठी चांगलंच करा. आम्ही तुमच्या दोघं भाऊ पाठीशी आहोत. लाभावे दीर्घायु प्यारी काशीनाथजी, हॅपी बर्थडे टू यू. हा विश्वास व्यक्त केला आहे जुईनगरमधील ज्येष्ठ नागरिकांनी. महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्यावर मागील 24 वर्षांपासून भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या माध्यमातून विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जातो. त्याच अनुषंगानं आज महोत्सवाच्या 7व्या दिवशी तब्बल 80हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा एकाच मंचावर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. काशीनाथ पाटील दादा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला याबद्दल काशीनाथ दादांचं मी अभिनंदन करतो. अभिनंदन त्यांचं. काशीनाथ दादा आणि राजेश पाटील यांचा फार फार धन्यवाद. यांचा नगरसेवक यांच्याबद्दल आम्ही खूप अभिनंदन करत आहे. ज्येष्ठांचा सन्मान ते नेहमीच करत असतात आणि त्यांचा आदरही आम्ही ठेवत असतो. तसं ते खूप आम्ही ऋणी आहे. 24 वर्ष झाले या सत्काराला हजर असतो. त्यांचे लय मोठं कार्य आहे. त्याच्या पाठीमागं आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक ठामपणे उभे आहोत. काशीनाथ पाटील आणि डॉक्टर राजेश पाटील या दोन भावांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत. हे भाऊ नेहमीच वरिष्ठ नागरिकांचा सत्कार करत आलेले आहेत. त्यांना वडिलांचा वडिलांचा मान देतात आणि म्हणून दादांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने एक विद्यालय चालू केलेलं आहे, जनार्दन महाविद्यालय. त्या मुलांचा पण उत्कृष्ट डान्स होतो आणि अशा दादांना आम्ही यावर्षी 100% नगरसेवक करणार, 100%. कारण त्याविषयी मंदाताईंनी पण आशीर्वाद दिलेले आहेत. सगळ्या नागरिकांनी इथे आशीर्वाद दिलेले आहेत. सगळे कार्यकर्ते तयार आहेत. सगळ्या नागरिक सगळे घराघरामध्ये दादांचं नाव पोचलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये दादांनी प्रत्येक घराघरात मदत केली. एवढंच काय, औषधोपचारसाठी पैसे दिलेले आहेत. दादा संपूर्ण जुईनगरला आपलं कुटुंब मानतात. हे फार मोठं भाग्य आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचं आहे. आज मला जरी काय झालं, साधा खोकला झाला तरी दादा विचारतात, नाही तुम्ही खोकताय का हो, काय औषधाची गरज आहे, हॉस्पिटलला जायचं आहे का, अशी विचारपूस करतात. अशी व्यक्ती लाभणं या विभागाला खरंच दैवत्व आहे. जुईनगर येथे भरवण्यात आलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवात माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीनं महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याकरिता घेण्यात आलेल्या विविध कोर्सेसचे सर्टिफिकेटचं वाटप यावेळी करण्यात आलं. त्याचबरोबर स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले, ज्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. पाहूया याचीच काही क्षणचित्रे.
काशीनाथ पाटील डॉक्टर राजेश पाटील यांच्या आशीर्वादाने एम्ब्रॉयडरी ब्युटिशियन असा कोर्स करून प्रवीण झालेले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेले आहेत. अतिशय सुंदर हा सोहळा त्यांना हे प्राईज दिलं जातं. आता इथे पाटलांचा बेगडा ज्यांनी हाकला त्या मुली चिठ्ठ्या काढतायत. अभिनंदन अभिनंदन. अशा रीतीनं पहिला मान मिळतोय. एकीकडे घ्या ना, एकीकडे घ्या. पहिला मान मिळतोय जाधव ताईंना, मग वंदना जाडे, नंतर लोखंडे ताई. क्या बात है, क्या बात है. अशा रीतीनं आजच्या पैठण्या या जिंकलेल्या आहेत या 3 महिलांनी. एक आहे जाडे वहिनी, एक आहे जाधव वहिनी आणि एक लोखंडे वहिनी. आज कार्यक्रमाचा 7वा दिवस आणि आमचे 24वं वर्ष आहे. 24व्या वर्षातील 7वा दिवस आहे. आजच्या या 7व्या दिवशी आज इथं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, स्थानिक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष प्रावीण्य दाखवलेल्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी इथे नोंद केली आणि जवळजवळ आज 70 ते 80 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ करण्यात आलेला आहे. आणि परवा शनिवारी परत त्यापेक्षा जास्तीत ज्येष्ठ नागरिकांचं नाव इथं नोंद झालेले आहेत. त्यांचा बी सत्कार समारंभ शनिवारी दादांच्या आणि डॉक्टरांच्या हस्ते होणार आहे. महिलांना अशा इथे त्यांनी जे विशेष प्रावीण्य दाखवलेलं होतं म्हणजे शिवणकाम, डिझाईन काम यामध्ये त्यांनी क्लास पूर्ण झाले होते. त्या महिलांना आज सर्टिफिकेट वाटवण्यात आले. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.